नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती ज्या काही ITI लेवलच्या ज्या काही भरत्या सुरू आहेत किंवा ज्यामध्ये जे काही आता पोस्ट निघाल्या होत्या त्याची एक प्रोसेस तुम्हाला सध्या सुरू आहे। महापारेषण भरती विद्युत सहाय्यकमध्ये सध्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग सुरू आहे आणि त्यानंतर महावितरणचा रिझल्ट पेंडिंग आहे विद्युत सहाय्यकचा। त्या रिलेटेड अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण आज देणार आहे रिझल्टबद्दल। आणि त्यानंतर महानिर्मिती टेक्निशियन 3 त्यामध्ये सुद्धा एक छोटंसं अपडेट मागच्या 1-2 दिवसाआधी आपण टेलिग्रामवर दिलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सध्या गरमागरम असलेला विषय म्हणजे महावितरण भरती विद्युत सहाय्यक, त्यामध्ये 5300 पोस्ट आहे। वरच्यावर त्याबद्दल आपण अपडेट्स देत असतो, तर आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचते, जे काही आता महावितरणचे जे हेड ऑफिस आहे किंवा आपलं महापारेषण महानिर्मितीचे जे काही आपल्याकडे माहिती मिळते ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो। तर हे जे डिपार्टमेंट असतात त्यांचं काही असं खूप काही कन्फर्म गोष्टी नसतातच, परंतु त्यामध्ये महावितरण रिझल्ट विद्युत सहाय्यक याबद्दल मला एक मागच्या आठवड्यामध्ये एक कन्फर्म असं कळालं होतं। ॲक्च्युली त्यांनी नोटीसच दिलेली होती की महावितरणचा रिझल्ट किंवा महावितरण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा जुलैच्या एंडिंगमध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये लागणार आहे असं त्यांनी स्वतः नोटीस दिली होती महावितरणने। ठीक आहे, त्यानुसार आपण जी काही माहिती घेतली, जसं हे अपडेट आलं ऑफिशियल नोटीस त्यांनी दिली त्याच्यानंतर आपण माहिती काढायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली कधी रिझल्ट लागू शकतो, कारण कधी लास्ट वीकमध्ये म्हणतात ते आणि कधी कधी ऑगस्टमध्ये सुद्धा लागू शकतो असं सुद्धा शक्यता होती। त्यानुसार आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की जो काही शेवटचा आठवडा आहे म्हणजे हा आठवडा आहे त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 28 तारखेला रिझल्ट हा शक्यतोवर ते डिक्लेअर करू शकतात, ही एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती। आणि तशी माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे आपले जे काही व्हिडिओ असतात वरच्यावर अपडेट्स आपण देत राहतो विद्यार्थ्यांना, तर त्याद्वारे आपण दिलेली होती। त्यामध्ये मी हे सुद्धा सांगितलेलं होतं की पहिला व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की 28 तारखेला जर रिझल्ट आला नाही तो कदाचित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा जाऊ शकतो। आणि नंतर एक व्हिडिओ घेतला तर त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की 28 तारखेच्या पेक्षा 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतात। ऑलरेडी मी हे सगळं सांगितलं असताना विद्यार्थी मित्रांचे मला 2-3 दिवसामध्ये इतके मेसेजेस आणि इतके कमेंट्स आले, इतके कॉल्स आले, रिसीव्ह करणं तर पॉसिबलच नाही, मी रिसीव्ह करू शकत नाही, 100% सांगतो मी रिसीव्ह करू शकत नाही। परंतु म्हणजे इम्पेशंट होतात विद्यार्थी, शेवटचा आठवडा अजूनही संपलेला नाही आहे, अजूनही 2 दिवस शिल्लक आहे आणि मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 28 तारखेला आपल्यापर्यंत जी माहिती आली तीच फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। ठीक आहे, 28 तारखेला रिझल्ट आला नाही याचा अर्थ रिझल्ट हा आता येणारच नाही असं नाही आहे, इतकं इम्पेशंट होऊन चालत नाही मित्रांनो। कसं आहे की एखाद्या वेळेस डिपार्टमेंटल म्हणजे माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली, जी 28 तारखेला आपल्यापर्यंत माहिती पोहोचली होती, तर ते 28 तारखेचे 30 सुद्धा होऊ शकतात, 31 सुद्धा होऊ शकतात किंवा ऑगस्टमध्ये सुद्धा हा रिझल्ट जाऊ शकतो। मला 29 तारखेला मी तुम्हाला टेलिग्रामला मेसेज केला, कारण मला भरपूर मेसेजेस सुरू होते, त्यामुळे मी टेलिग्रामला मेसेज केला की मी 29 तारखेला मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो। ठीक आहे, त्यानुसार काल मला संध्याकाळी 6-7 वाजता मला तिथे कॉन्टॅक्ट करता आला आणि मी कॉन्टॅक्ट केला। दिवसभर मलाही वेळ मिळाला नाही आणि तिथे सुद्धा ऑफिशियल्स बिझी असतात, त्याच्यामुळे मला काही त्यांना कॉन्टॅक्ट करता आला नाही, कारण की अशी वेळ पाहूनच करावं लागतं। जर मी असं त्यांना वारंवार त्रास देत राहिलो, असं जर आम्ही त्यांना त्रास देत बसलो तर ते आमच्यापर्यंत कुठलीच माहिती आम्हाला मिळणार नाही। ठीक आहे, कालच्या डेटला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, तिथे मला काही गोष्टी कळाल्या, काही डेटसुद्धा कळाली किंवा कधी रिझल्ट लागेल याचीसुद्धा माहिती मिळाली, परंतु ती माहिती मी तुम्हाला आता देणार नाही। का देणार नाही, कारण की कसं आहे की आम्ही एखादी डेट सांगतो, कोणी असो माहिती देणार, मी असो किंवा आणखी कोणी असो, एखादी डेट सांगितली आणि त्या डेटला जर काही आलं नाही किंवा नाही आलं तर तुम्ही आम्हाला शिव्या घालता। डिपार्टमेंटल आहे, आज म्हणतील 1 तारखेला लागेल, उद्या म्हणतील 2 तारखेला लागेल। ठीक आहे, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला डेट सांगणार नाही आहे, कारण की डेट मी सांगून मी स्वतः चूक केली असं मला वाटत आहे काही कमेंट्स बघून विद्यार्थ्यांचे। ठीक आहे, त्याच्यामुळे रिझल्ट हा पुढच्या 8-10 दिवसामध्ये कधी लागेल तुम्ही वाट बघायची असेल तर बघा। मी तुम्हाला त्या टेलिग्रामच्या मेसेजमध्ये सुद्धा सांगितलं होतं की वाट बघू नका, तुम्हाला मी क्लिअरली सांगितलेलं होतं, तो विद्यार्थी मित्र परत तेच करतात। ठीक आहे, कारण की अजून शेवटचा आठवडा संपलेला नाही आहे या महिन्याचा, आणि असंही काही नाही की ते शेवटच्या आठवड्यातच लावतील, ते ऑगस्टमध्ये सुद्धा लावू शकतात पहिल्या आठवड्यामध्ये। त्याच्यामुळे इतके दिवस तुम्ही थांबले, आता 2-4 दिवसासाठी असं स्वतःला त्रास करून घेऊ नका। ठीक आहे, त्यानंतर महापारेषण भरतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांचं जॉईनिंग सुरू आहे। काही विद्यार्थ्यांना मेल आलेला होता, 276 विद्यार्थी त्यांना मेल आलेला नव्हता, परंतु त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मेल आलेले आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये मेल येऊन जाईल। आतासुद्धा ज्यांना मेल आले नाही त्यांचे 2-4 दिवसामध्ये आणखी मेल येतीलच, त्याच्यामुळे टेन्शनचं काही कारण नाही। पुढे तुमची जॉईनिंगची प्रोसेस होईल, जे काही त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे 11 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही डिव्हिजन आहे किंवा तुमचं जे काही सेक्शन आहे ते तुम्हाला अलॉट होतील आणि त्यानंतर तुमचं जॉईनिंग होऊन जाईल। ती जी डेट आहे ती महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे डॉक्युमेंटेशन जे काही तुमचे राहिलेलं असेल ते व्यवस्थित ठेवा
आणि यावेळेस त्यांनी बराचसा घोळ केलेला आहे मित्रांनो. नियमामध्ये सांगताना जाहिरातीमध्ये वेगळे नियम लावलेले आहे आणि जॉईन करून घेताना वेगळे नियम लावलेले आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं नाही आहे, परंतु जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आता वाट बघत आहे जॉईनिंगची त्यांचं नुकसान इथे होणार आहे, 100% नुकसान होणार आहे. आणि हे असं व्हायला नको. जे नियम आहे ते त्यांनी फॉलो करायलाच पाहिजे होते. महापारेषणबद्दल बोलतो आहे. महावितरणचं तर काही पाहायला सोयच नाही. महावितरण या बाबतीत 1 नंबरवर आहे घोळच्या बाबतीत. ठीक आहे. आणि त्यानंतर महानिर्मिती टेक्निशियन 3 ही जी भरती आहे, तर त्यामध्ये मित्रांनो जे काही रिझल्टचे आपण वाट बघत होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कधी रिझल्ट हा येऊ शकतो. ठीक आहे, ऑगस्टच्या. तर त्यामध्ये रिसेंटली 2 दिवसाआधी एक पेपरचं कटआउट आहे. मी तुम्हाला ते टेलिग्रामला शेअर केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, जेणेकरून तिथे आपण वरचेवर छोटे मोठे अपडेट्स देतच राहतो. इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण शेअर केल्यानुसार कोर्टामध्ये केस केलेली आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोर्टामध्ये केस आहे, असं त्याच्यामध्ये मागण्या आहेत. CSR रिलेटेड मागणी आहे. अगेन्स्ट CSR म्हणजे CSRच्या विरुद्ध ती केस आहे. आणि त्याचा जे काही जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत रिझल्टची शक्यता कमी आहे. मी असं म्हणणार नाही की रिझल्ट लागणारच नाही, परंतु कसं आहे की त्यामध्ये जर CSRच्या अगेन्स्टमध्ये ज्यांनी केस केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी नॉन CSR यांनी, तर त्यांची बाजू जर थोडी जरी स्ट्रॉंग असेल तर हा रिझल्ट सध्या लागणार नाही. परंतु हे महाजनकोवर टोटली डिपेंड आहे. त्यांना वाटलं तर ते 2-4-8 दिवसामध्ये रिझल्ट लावून पण देतील, परंतु त्यामध्ये केसवर काय घडामोडी घडतात, केसमध्ये काय तारखा मिळतात किंवा काय त्याच्यामध्ये सुनावणी होती, त्यावर पुढच्या गोष्टी डिपेंड आहे. महाजनकोला वाटलं की बा आता रिझल्ट लावून द्या, तर ते रिझल्टसुद्धा लावू शकतात जर त्यांना कोर्टाने परमिशन दिली तर मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट तुमच्या सोयीसाठी आम्हाला जी माहिती मिळते किंवा मला जी माहिती मिळते ते फक्त तुमच्या सोयीसाठी की बा असं एक्सपेक्टेड आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ही शक्यतो डेट आहे. म्हणजे 1% असा असतो की ज्यामध्ये डिपार्टमेंट 28 चे 30 सुद्धा करू शकते, 30 चे 2 तारीखसुद्धा करू शकते. हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. चूक केली. इतकी बारीक आणि इतकी छोटी माहिती तुम्हाला कधीच कुठे मिळणार नाही, ती मी तुम्हाला देत राहतो. ठीक आहे. मागच्या 2-3 वर्षापासून बघा. आणि असं नाही की बा कोर्स आहे म्हणजे कोर्सचीच माहिती देते, मी असं करत नाही. तुम्हाला जी छोटी मोठी माहिती माझ्यापर्यंत येते ते मी तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जे आता वाट बघत आहे रिझल्टची. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.